परत लागेल का बम पडून का ते हुशार बम झाला आता. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. दोस्तों आज 6 वाजता उठलो ना. आज खूपच जास्त थंडी आहे दोस्तों. थंडी हवा भी चालू आहे आणि थंडी भी आहे. तर आज मी चाललो आहे सकाळी 7 वाजता बड्डामध्ये. लवकर उठलो कारण की 7 वाजता असतं का मुंसानी. थोडंसं चहा नाश्ता करून घेतो आणि टिफिन बांधतो पटकन आणि मग बड्डात जायचं आहे. आणि त्याच्यानंतर जायचं मग कुठं लाईले. तर दोस्त आता मी पोहोचलो नदीमध्ये. मग नदीमध्ये पाण्यातून नाही का वाफा निघून राहिला असं. तर तो सकाळी सकाळीच नाही गरम पाणी राहते. नदी पार करून जाते लोक. आता गरमच आहे. मी फर्स्ट टाइम येऊन आलो नदी पार करून चाललो होता. वाफा बघा निघून राहिले गरम गरम याच्या. तर दोस्त सकाळी सकाळीच नाही का ढोरं बाहेर काढले आणि बळ्यावर बगले बसले बाहेर. उडले बगले. हे वय अश्विनची गाय इले बाहेर बांधली. मारते का रे अश्विन? इले घेऊन चालतं पड्डात नाही ते बनतो का मी वाटतो दादा. काय भांडलं क्यूट यायला पाहिजे दिले. रात नाही आता कोणतं दिले हे मूर्तीला बनली आहे तिने. कोणाचे कुठे येणार राहिले. दोस्त काल रात्री नाही का जास्तच वस पडला म्हणून संध्याकाळ थंडी हवा सुटली. त्या वस थंडा राहते ना म्हणजे पाणी राहते त्याच्यावर वसाचं. मग थंडी लागून राहिली आज. नाही आता सूर्यनारायण निघले म्हणा. सूर्योदय झाला तर जय हो सूर्यदेवता. चारा खा चारा सकाळ सकाळीच तू. हे खाल्लं नाही पाहत वस आहे का नाही गवतावर. हे खाल्लं नाही पाहत. काय पाहिजे तुले? काय पाहिजे? हे बोरी होय. बोरी होई आहे. बोरी होय बोरी. हा बोरी होय. अरे खायचं काही नाही आणलं ना. चल बड्डात. दोस्त आपल्याला जायचं आहे ह्या बड्डामध्ये. त्या साईडला जायचं आहे त्या साईडला जायचं आहे. थंडीनं हातात असं येऊन गेले. हां मग आता तो दोस्त आता आम्ही पोहोचला बड्डामध्ये. मग आती वसा झाडावर पराठीतून आलो का नाही पुरं ओलावून गेलो आणि अजून थंडी लागून राहिली. आणि आता मासे आलो का नाही तर थंडी हवा बी लागून राहिली अजून. थंडी झुरकी हलकी हलकी. सूर्यनारायण बी निघली म्हणा तरी बी थंडी लागून राहिली भाऊ. काल पुरा पहाड येचला. आता फक्त एवढंसं याच्याच आहे त्याला. मग कसा जाते रे आपला. तो दोस्त आम्ही आलो होतो बड्डामध्ये कापूस झाले दोघं जण. सकाळी सकाळी आम्हाला दिसलं रोह्याचे पिलू. विनेल फोन करू का? बघ दोस्त फोन कर व्हिडिओ करू परत का परत नाही जाऊ नको जवळ. नाही परत जाऊ नको दुरून हे दोस्त रोह्याचे पिलू. परत लागेल का बम पडून का ते. हो हा हो हुशार बम झाला आता. हो अबे हे लहान तेव्हा सापडलं होतं ना. हो तू होता का? नाही नाही विने होता आहे ना. विने ना होता. विकू विकू ह्या होता डोकला आणि ह्या आकाश. अश्विन तर किती वेळा पाहिलं त्याले? 2 डाव. 2 डाव पाहिला का? मी फर्स्ट टाइम पाहिलं त्याले. जम्पो का? हा आता पोरते पाय पोरू का त्याले जम्पो का? ऐकून जा गुडू जाऊ ना जा. अरे त्यानं गोदा गिदा मस्त कोण राहते ना. ते होते का नाही का बरं लहानचं बापरे ते धसलं पराठीत ते तर. हरणासारखं पडणार ते. तिकडे धसलं. त्याची माया सांग कर तिकडं. त्याची माया कुठं आहे मग? यानं गोदा करून ठेवलं इथं मस्त बढ्या. तो दोस्त दोघं जणांचा 2 घंट्याचा कापूस 1.5 घंट्याचा कापूस एवढा झाला याच्यातून सयाने. आणि हात असे येऊन गेले ते थंडे बिलकुल गार. तर आता आमचा झाला लंच टाईम. लंच नाही जेवायचा टाईम झाला आमचा. लंच घेऊन गेला डोढ्यात तिथं जेवायचा टाईम झाला आमचा. आणि आज आम्ही मला नाही का आज फर्स्ट टाईम दोस्त आज मला नाही का फर्स्ट टाईम दिसलं रोह्याचे पिलू. त्याच्या पिलू कधीच नाही पाहिलं ना. रोहीले पाहिलं पहिले पार.
आपलं वावरच नाही तर कसं पाहायला भेटणार आहे. स्वतःच्या वावरात यायला रोज भेटते पाहायला. हरणं दिसते, डोकं दिसते, भुजं दिसते. हरणे दिसते, डुकरे दिसते, रोही दिसते. अजून काय ते रोही सर अजून करायचे असे हं? रोही सर अजून करायचे काय रे सर अजून कोणते राहते रोही. कमी देतो तुला. झाकणात दे ना झाकणात. तर दोस्त फायनली झाला आमचा कापूस याचून सह्यानी. हे बी वर झाली याचून आणि हे वाली वर सार जास्त नाही का, हे वाली वर फुटली होती. याची अशी करून खतम. पण लय हलका कापूस आहे. वजन मतलब कापसाले वजनच नाही आहे ना असीन. फुलासारखा हलका आहे. जाता जाता नका का करजो नदी ते बुचकडून घेजो आणि घेऊन जाजो घरी. अरे आपल्या घरी जायला नव्हतं. आणि दोस्त ह्या ठिकाणी दिसलं तुम्हाला रोह्याचे पिल्लू. आता इकडे परालो ह्या ठिकाणी. असं परालो टटक. हे बाय मायरूक घाट. कोणती घाट असेल? माझ्याकडे नाही म्हणत बे. हां म्हणते घाट आपले सरपासाची घाट. मागून शिकून दिलं सरपाशी घाट म्हणाले. तर दोस्त मी 7 वाजता आलो होतो आणि आता वाजले 10. 7 ते 10 म्हणजे घरून निघलो 7 वाजता आणि वाट पोचलो 7:30 वाजता. अडीच घंट्याचे 100 रुपये. आणि एवढं सगळं त्याला 2 जणांचं 100 रुपये पकडले. म्हणजे हे 100 माझे 100 200 रुपये पकडून घ्या. आता त्याला मी घरी स्वतः विचारतो चालते आता कुठं. भारती सरकारपाशी लाई आहे तिथं.